आज आपण मराठी भाषेतील शब्दांच्या जातीमधील नाम या पहिल्या जातीची माहिती घेणार आहोत. शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. त्यापैकी 4 विकारी म्हणजे सव्यय आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद. सव्यय म्हणजे असे शब्द जे वाक्यात येताना विकार प्राप्त करतात. उदाहरण घ्यायचे झाले तर नाम घ्या. एखाद्या मुलाचे नाव रमेश असेल तर त्यास रम्या म्हणून हाक मारतात. तसेच सर्वनाम तू असेल तर तुला होते. विशेषण हिरवा चुडा, यातील हिरवाचे हिरव्या होते. क्रियापद केला असेल तर केल्यावर होते, म्हणजे सव्यय शब्द होत. अव्यय शब्द म्हणजे वाक्यात जसेच्या तसे येतात. उदाहरण घ्यायचे झाले तर हळूहळू हा शब्द हा वाक्यात येताना हळूहळ्या होत नाही. तसेच इतर अव्यय जातीचे शब्द जसेच्या तसे येतात. शब्दांची पहिली जात नाम आहे. कोणत्याही दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या सजीवाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. आपण आजूबाजूच्या सजीव निर्जीवास ओळखण्यासाठी नावे देतो, ते नाम होय. नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम होय. सामान्य नाम म्हणजे विशिष्ट जाती समूहाचा बोध होय. उदाहरण द्यायचे झाले तर नदी. नदी कोणतीही असू शकते, जसे गंगा, यमुना, कावेरी वगैरे. तसेच पर्वत कोणताही असू शकतो, अरवली, सह्याद्री. यावरून विशिष्ट जाती समूह म्हणजे सामान्य नाम होय. तसेच गाव, फूल, पीक, देश कोणतेही असू शकते. यावरून सामान्य नाम समजते. सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. एक पदार्थवाचक नाम, जे घटक मीटर, लिटर, ग्रॅम अशा एककात मोजले जातात, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. उदाहरणात तांबे धातू, कापड, पीठ, पाणी, दूध ही सर्व मीटर, ग्रॅम, लिटर या एककात मोजतात. तर समूहवाचक नाम हा दुसरा प्रकार आहे. समान गुणधर्म असलेल्या अनेक घटकाच्या समूहाला समूहवाचक नाम म्हणतात. उदाहरण द्यायचे झाले तर मोळी, जुडी, ढिगारा, उतरंड, जुडगा इत्यादी समूहदर्शक सर्व शब्द हे समूहाचक नाम आहेत. पुढील नामाचा प्रकार आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे विशिष्ट जाती समूहातील एका घटकाचा बोध. जसे उदाहरण द्यायचे झाले तर मोहन घ्या. मोहन एकाच मुलाचे नाव असू शकते, जसे वेदगंगा एखाद्याच नदीचे नाव आहे. कोल्हापूर एकाच शहराचे नाव आहे. जास्वंद हे विशिष्ट फुलाचे व मक्का पिकाचे नाव आहे. यावरून जाती समूहातील एकाच घटकाचा बोध होत असेल तर ते विशेष नाम म्हटले जाते. पुढील नाम म्हणजे भाववाचक नाम होय. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती याच्या नावांना भाववाचक नाम म्हणतात. य, त्व, पण. पणावा गिरीचता आई व गिरी असे प्रत्यय लागून भाववाचक नामे बनतात. वर दिलेली नामे पहा. प्रत्यय लागलेले विशेषण नाम झाले आहे. जसे सुंदर पासून सौंदर्य, गंभीर पासून गांभीर्य ही भाववाचक नामे आहेत. तसेच माधुर्य, शौर्य, शूरत्व, मनुष्यत्व, मित्रत्व, प्रौढत्व, देवपण, बालपण, शहाणपण, वेडेपण, चांगुलपणा, मोठेपणा, शहाणपणा, श्रीमंती, गरिबी, गोडी, हुशारी, नम्रता, वीरता, शूरता, वक्रता, गावकी, भावकी, पाटीलकी, दादागिरी, गुलामगिरी, लुच्चेगिरी, गोडवा, गारवा, ओलावा, दुरावा, नवाई, धुलाई, बढाई, चपळाई, थोरवी ही सर्व भाववाचक नामे पहा. स्पर्श करता येत नाहीत, चव घेता येत नाहीत, डोळ्यांनी पाहता येत नाहीत, ही सर्व कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती आहेत. यांना भाववाचक नामे असे म्हणतात. काही वेळा आपण विशेषणाचा वापर वाक्यात नामासारखा करतो, त्यास विशेषण साधित नाम असे म्हटले जाते. वरील उदाहरणामध्ये दिलेले शहाण्याला हा शब्द तसेच श्रीमंताना हे शब्द विशेषण असून वाक्यात नामाचे काम करतात, म्हणून हे शब्द विशेषण साधित नामे आहेत. पुढील नामाचा प्रकार म्हणजे धातू साधित नाम. क्रियावाचक शब्द सगळे नामे असतात, कारण ते क्रियांना दिलेली असतात. आता वरील घटकात दिलेले पोहणे हा शब्द घेतला की डोळ्यासमोर पोहणारी क्रिया येणार. तिथे झोपणे किंवा चालणे येईल का? नाही ना. म्हणून धातूला प्रत्यय जोडून त्याचा वापर कर्ता किंवा कर्म यासारखा केला
तर ते धातुसाधित नाम होते. वरील पोहणे, खाणे, चालणे, पळणे, उकरणे, रडू, देणाऱ्याने घेणाऱ्याने ही धातुसाधित नामे होतं. वरील वाक्य पहा. क्रिकेट ट्रॉफी मिळवल्याने आमच्या संघाची वाहवा झाली. या वाक्यात काय झाली? असा प्रश्न विचारला की वाहवा हा शब्द उत्तर येतो. काय हे सर्वनाम आहे. ते वाहवा या शब्दासाठी आले आहे. सर्वनाम हे नामाच्या बदल्यात येते, म्हणून वाहवा हा शब्द नाम येतो. हे एक अव्यय आहे, तरी पण वाक्यात नामाप्रमाणे वापरले म्हणून ते एक नाम आहे. आज आपण नाम ही शब्दाची जात पाहिली, त्याबद्दल जाणून घेतले. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.